हॅलो कर येवा शागोती खाव. हा, शागोती आणि वडे म्हणजे कोकणी चिकन आणि वडे. वडे भाजणीचे नाही, तर ते भाजणी व्यतिरिक्त मी काय काय घालणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या किचन मध्ये यायला लागेल. चला तर मग किचन मध्ये. चिकन साठी अर्धा किलो चिकन घेतलंय, बोनलेस घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून लावायचं. त्याच्यावरच हळद घालायची आणि हे 10 मिनिटं ठेवून द्यायचं. त्याला लागणारं हे सुकं खोबरं भाजून ठेवलेलं आहे. तसंच ओलं पण लागणार आहे. उभा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि मालवणी मसाला, हळद आणि थोडं तिखट. आणि वड्यासाठी खास आपल्याला गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ, नंतर ज्वारीचं पीठ आणि थोडा रवा. आणि याला सगळं घालण्यासाठी हे भाजलेलं नाहीये, हे नुसतंच आहे. त्याला भाजण्यासाठी थोडीशी उडदाची डाळ, हे सगळं भाजून घ्यायचं, नुसतं भाजून घ्यायचं. उडदाची डाळ, मेथी, मिरी, जिरं, बडीशेप आणि धणे हे सगळं भाजून वाटून त्या पिठामध्ये टाकायचं आणि मग मळायचं आणि गरम पाण्यामध्ये ते मळायचं. हे वड्यांसाठी झालं. आणि सगळ्याला लागणारं तेल आणि मीठ. हे बघा, आलं लसूण वाटून आणलंय, त्याच्यात दही घालायचं आणि थोडी हळद. हे 10 मिनिटं ठेवून द्यायचं. हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. आता तोपर्यंत मी वड्यांचं दाखवते तुम्हाला. हे 10 मिनिटं बाजूला ठेवते. वड्यांसाठी उडदाची डाळ आणि थोडी मेथी, धणे, जिरं आणि बडीशेप आणि थोडी मिरी हे सगळं मी भाजून तुम्हाला वाटून दाखवते. हा, हे आपल्याला वड्यासाठी लागणार आहे. हे बघा, असं खमंग भाजायचं. आणि आता हे मी वाटून आणते आणि तुम्हाला, कारण आधी वड्यांचं पीठ मला मळून ठेवायचंय म्हणून वड्यांचं पीठ मळून दाखवते. चिकनसाठी कांदा भाजायचा आहे, तो भाजायला ठेवलाय. आणि वड्यासाठी हे मी दळून आणलंय बघा. आता मी वड्याचं पीठ मळून दाखवते तुम्हाला. हे बघा, तांदळाचं पीठ घेतलं, हे ज्वारीचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ, थोडं बेसन आणि थोडा बारीक रवा. हे सगळं मिक्स करायचं. आणि हे जे वाटलेलं आहे ते पण वाटण सगळं घालायचं. आताच एकदम सुगंध यायला लागलाय. ह्याच्यातच हळद घालायची आणि मीठ. ह्याच्यातच थोडा कांदा किसून घ्यायचा. ह्याच्यातच ही कोकणी पद्धत आहे. हा, हे बघा, कांदा मिक्स केलाय. आता हे गरम पाणी घेतलंय, थोडं गरम पाणी. आणि मग आम्ही मळून दाखवते तुम्हाला. हे बघा, कांदा झालेला आहे. ह्याच्यातच आपण थोडं ओलं खोबरं घालूया. आपलं सुकं खोबरं आहे थोडं भाजलेलं, थोडंच ओलं खोबरं घातलं. आणि एका बाजूला पीठ मळून ठेवलंय. पीठ हे बघा, चांगलं मळलंय. त्याला झाकण लावून ठेवून देते. एक 10-15 मिनिटं बाजूला ठेवायचं. आता इकडे चिकन घालते. 1-2 शिट्या काढून घेते.
भाजायचं. तोपर्यंत इकडे चिकन घालते. बारीक कांदा कापलाय. कांदा झालेला आहे. हे चिकन घालूया. आणि 2 शिट्ट्या द्यायच्या. आणि 2 शिट्ट्या देते. हे बघा खोबरं झालेलं आहे. ह्याच्यातच आपण हे भाजलेलं सुकं खोबरं घालूया. थोडंच घालायचं. हे बघा जरा चव चांगली येते. मग हे थंड झालं की वाटून आणते. त्याच्या आधी मी तुम्हाला कढी करून दाखवते. ह्याच्यातच हे बघा कोकमा घातली आहे गरम पाण्यामध्ये आणि कढी करते. थोडं ओलं खोबरं आणि मिरची आणि लसूण, बस हे वाटून आणते आणि हे तुम्हाला कढी करून दाखवते. हे बघा वाटून आणलं. मिरची आणि लसूण हे गाळून घेऊया. परत एकदा वाटून आणते. हे बघा हे झाले वाटून आणलेलं आहे. हे सगळं छान चांगलं एकदम चांगलं हे झालंय बघा. तरी आपली कढी तयार. मीठ घालते. आपली कढी तयारी बघा. भाजलेलं खोबरं वाटून आणते. चिकन झालेलं आहे. चिकन पण करून दाखवते आणि वडे पण करून दाखवते. हे वाटून आणते जरा. बघा चिकन फोडणीला टाकते. आपलं वाटण बिटण आणि चिकन पण शिजलेलं आहे तर जास्त तेल नको. हे वाटण टाकूया. बघा खोबरं ह्याच्यातच मालवणी मसाला टाकायचा. 2 चमचे. थोडं लाल तिखट आणि हळद. हळद आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मॅरिनेट करताना, पण थोडीशी टाकायची आणि चांगलं ढवळायचं. थोडं मीठ टाकायचं. हे बघा आणि हे आता हे चिकन टाकायचं. जितकं पातळ पाहिजे तेवढं टाकायचं. हे बघा चांगलं पीठ. हे बघा पीठ चांगलं झालंय. मी तुम्हाला आता वडे थापून दाखवते. जसा पाहिजे आपल्याला तसा गोळा घ्यायचा. गोळे करते. 3-4 थापून दाखवते. मी ह्याच्यावरती केळीच्या पानावर पण थापलं जातं किंवा एखादा रुमाल पण रुमालावर पण थापले जातं. मी आज हे दुधाची पिशवी घेतली आहे त्यावर पण थापले जातात वडे. हे बघा थापायचं. थोडं पाणी लावायचं. 2-3 थापून दाखवते तुम्हाला आणि मग तळायला घेते. तोपर्यंत आपलं तेल तापेल. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे बघा असे करून दाखवते. बघूया तेल गरम झालंय का. तेल हे बघा बुडबुडे आले म्हणजे तेल गरम झालंय.
बघा फुटतायत. करताना जरा गॅस मोठाच ठेवायचा आणि नंतर मीडियम करायचा, नाहीतर ते अर्धे कच्चे नको राहायला. हे बघा कलर असा आला पाहिजे. हे बघा चिकन तयार. हे बघा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, असं रसरशीत छान झालंय. सुगंध पण छान सुटलाय. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. येवा शागोती खायला. कसा वाटला व्हिडिओ? छान वाटला ना? हा, मी शेवटपर्यंत पाहिलात ना, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.